तर इथे अशा पद्धतीने मस्त जाळीदार असे आपले गुळाचे अनारसे तयार झालेले आहेत। बघू शकता जाळी एकदम मस्त पडली। आता जाळी पडण्यासाठी तुम्हाला काही टिप्स सांगते। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा अनारसाच्या पिठामध्ये गूळ किंवा साखरेचं प्रमाण कमी पडतं तेव्हा अनारसाला जाळी पडत नाही, त्यामुळे ते प्रमाण आपल्याला योग्यच घ्यायचं आहे। दुसरं म्हणजे अनारसा तळताना जर तुम्ही त्यावरती चमच्याने तेल टाकलं नाही तर अनारसाला तेव्हाही जाळी व्यवस्थित पडत नाही, त्यामुळे ती सुद्धा टीप आपल्याला फॉलो करायची। आणि तिसरं म्हणजे जेव्हा आपण अनारसाचं पीठ भिजवून घेतो तर ते पीठ फार जास्त घट्ट असेल तर तेव्हाही अनारसे जाळीदार होत नाही, त्यामुळे पीठही आपल्याला व्यवस्थितच करून घ्यायचं। आणि सगळ्यात शेवटी अजून एक टिप सांगते तुम्हाला, एवढं करूनही जर अनारसाला जाळी पडत नसेल तर अनारसा थापताना जेव्हा आपण खसखस घेतो तर त्यामध्ये थोडी साखर मिक्स करायची आणि अनारसा थापून घ्यायचा, त्याने छान जाळी पडते अनारसाला। तर अशा पद्धतीने तुम्ही या जर टिप्स फॉलो केल्या तर अनारसे मस्त जाळीदार होतील।